जय श्री कृष्ण माऊली. आपण मागच्या अभंगामध्ये सांगितलेला आहे का कौशल्येला डोहाळे कसे लागलेले आहेत. दशरथ राजा तर सर्व राण्यांना डोहाळे विचारलेले होते आणि दशरथ राजा कुठे आलेले आहेत? कौशल्याच्या सदरामध्ये. आणि कौशल्याला विचारतात पण कौशल्या काहीच बोलत नाही. दशरथ राजाला असं वाटलं का आता कौशल्येला भूतच लागले. पण हे कुठं माहितीये? कौशल्याला भान नाही का तिच्या उदरामध्ये भगवान आहे म्हणून. नाही कौशल्यशी भान गर्भी आले नारायण. हे दशरथ राजाला समजतच नव्हतं. दशरथ राजाला वाटलं माझ्या नशिबात मूल नाही आणि हिला भूत लागलेला आहे असं दशरथ राजाला वाटत होतं. म्हणून दशरथ राजानं काय केलं? आठवून द्यायचे प्रयत्न करत होते मागचं. मग एक दिवस दशरथ राजा म्हणतात कौशल्य तुला आठवतंय का ग आपल्या लग्नातलं? आपल्या लग्नामध्ये बघ रावणाने जहाज बुडवला होता आपला, तुला आठवतंय? रावणाहे केले लग्ना माझी विघ्न, आशे की स्मरण तुझं लागीन. दशरथ राजा म्हणतात कौशल्ये अगं तुला आपल्या लग्नातलं आठवतंय का? रावणानं विघ्न आणलं होतं, हे तरी तुला स्मरण आहे का? हे तरी तुला आठवतंय का ग कौशल्ये? जरा आठवायचा प्रयत्न कर. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. दशरथ राजाने आठवण करून दिली. आठवण करून दिल्याबरोबर कौशल्याने डोळे उघडले आणि काय म्हणते, कुठं आहे तो रावण? द्या धनुष्यबाण हातामध्ये, मी आत्ताच त्याला मारून टाकते आणि ती लंका विभीषणाला देऊन टाकते. त्या लंकेमध्ये माझा सखा विभीषण आहे, सतत माझं नामस्मरण करत असतो. मी त्या विभीषणाला लंका देऊन टाकते असं कौशल्या म्हणायला लागली. अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा, हनुमंत पाचारा लवकरी. त्या लंकेमध्ये माझा विभीषण सखा आहे, त्याला मी लंका देऊन टाकणार आहे. आणि अंगद सुग्रीव जांबुवंत हनुमंत ह्या सगळ्यांना जमा करा आणि लवकर लवकर त्या रावणाला आपल्याला मारायचं आहे. टाकोनी पर्वत बुजारे सागर, पाय वाट करा जावयाशी. अंगद सुग्रीव जांबुवंत हनुमंत हे 5 मुख्य वानर आहेत ना, ह्यांना लवकर जमा करा. मग ह्यांच्या मागे 18 पद्मवानर येतील. मग सगळे मिळून आम्ही त्या लंकेवर जाण्यासाठी रस्ता तयार करू. तिथे सेतू बांधू, मोठे मोठे पर्वत टाकू आणि त्या सागराला बुजवू आणि तिथून पायवाट करू जाण्यासाठी. सेतू बांधू आणि मग त्या रावणाला मारू. लंके पुढे मोठे माजविन रण, तोडीन बंधन सुरवराचे. त्या लंकेपुढे मोठा युद्ध होणार, युद्ध. आणि तिथं मोठेच्या मोठे बल्हाडे राक्षस येणार, मोठे मोठे वानर भुंकार करतील, 18 पद्मवानर. आणि सगळे मिळून आम्ही तिथे युद्ध करणार आणि त्या रावणाचा आणि कुंभकर्णाचा वध करणार. सुरवराचे बंधन तोडून टाकणार. म्हणजे 33 कोटी देव जे आहेत ना, त्या रावणानं बंदीत टाकले होते, मी त्यांचा उद्धार करणार, त्यांना सोडवणार आहे असं कौशल्या म्हणते दशरथ राजाला. विश्वामित्र याग नेन मी सिद्धी, मारीन कुबुद्धी दोघा जणा. मी काय करणार आहे, लहान असतानाच त्या विश्वामित्र आम्हाला घेऊन जाणार आणि त्यांचा यज्ञ मी सिद्धीला नेणार आहे. त्यांच्या यज्ञात जे राक्षस विघ्न आणतात त्या राक्षसाचा मी वध करणार आहे. खर दूषणाचा घेईन मी प्राण, धनुष्य मोडीन भुजाबळे. त्या विश्वामित्राच्या यज्ञामध्ये खर आणि दूषण नावाचे दुष्ट राक्षस आहेत, मी त्यांचा वध करणार आहे. मग विश्वामित्र आम्हाला मिथिलेला घेऊन जाणार. मिथिलेला गेल्याच्या नंतर तिथे सीतासोयीवर चालू असणार आहे आणि मी तिथे धनुष्यबाण मोडून टाकणार. आणि जनक राजाची नंदिनी जनक राजाची पुत्री जी सीता आहे ना जानकी, तिच्यासोबत मी विवाह करणार आहे.
ध्याती मज त्याशी बहुत आवडी, न विसंबे घडी त्याशी एक. जे माझं ध्यान करतात ना ते मला खूप आवडतात आणि मी 5 मिनिटं पण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. एवढे मला ते प्रिय आहेत. कोण? तर माझे भक्त. ते माझी वाट बघत आहेत. मला असं वाटतं मी कधी कधी जाऊ आणि त्यांना प्रेम आलिंगन देऊ असं झालेलं आहे. कोण बोलतंय हे? तर ही कौशल्या बोलत आहे. काही माझी वाट बघतायत आणि काहींचा संहार करायचा आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी आलेलो आहे मी आणि सज्जनाचं रक्षण करण्यासाठीच मी अवतार घेत आहे, असं ती कौशल्या दशरथ राजाला बोलत आहे. बोलिले वाल्मिक तैशेची करीन, वर्तोनी दाविन नामा म्हणे. जे जे वाल्मिक बोललेले आहेत ते मी सगळं करणार आहे. 1000 वर्षापूर्वी वाल्मिक ऋषीने हा रामायण नावाचा ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. पण जसं जसं वाल्मिकांनी लिहिलंय तसं तसंच होणार, त्याच्यात तीळ मात्र पण फरक होणार नाही, असं ती कौशल्या दशरथ राजाला सांगत आहे. कौशल्याचे हे वचन ऐकून दशरथ राजाला जास्तच चिंता वाटायला लागली. दशरथ राजा आता पुढच्या अभंगामध्ये काय बोलतात हे लक्ष देऊन ऐका. पुढचा अभंग खूप महत्त्वाचा आहे. लक्ष देऊन ऐका म्हणजे आपल्याला राम जन्माच्या अभंग कळतील आणि त्याचा अर्थ पण कळेल. नामदेव महाराजांनी काय लिहून ठेवले